हॅलो स्टुडंट्स, ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनापासून स्वागत आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या PhD एंट्रन्स एक्झामिनेशनसाठी ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मनी एक कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे आणि यामध्ये आपण संपूर्ण सिलेबस ऑफ सेक्शन 1 डिस्कस करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण मॅथमॅटिकल रिझनिंगचा प्रॉफिट अँड लॉस हा लेक्चरचा पार्ट 2 डिस्कस करणार आहोत. सो लेक्चरला स्टार्ट करण्यापूर्वी रिसर्च मेथडॉलॉजीचा जो फुल कोर्स आहे ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशननी लॉन्च केलेला आहे. यामध्ये तुम्हाला फॉलोइंग फीचर्स प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत. संपूर्ण अभ्यासक्रमावरील मॉक टेस्ट असतील, संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येतील, व्हिडिओ लेक्चर सोबतच डेली लाईव्ह लेक्चर्स प्रोव्हाइड करण्यात येतील आणि 1500 प्लस ची MCQ PDF अवेलेबल करून देण्यात येईल. PDF फॉर्म असा असेल की तुम्ही मोबाईलमधून सुद्धा जे आहे डाउनलोड करू शकता. सो याची जी फीस असणार आहे संपूर्ण फीचर्सची ती असणार आहे फक्त 699 रुपीज. स्टार्टिंग टू एंड जर कोर्स तुम्ही फॉलो केलात यामध्ये तुमचं 100% सिलेक्शन होणार आहे. ऑलरेडी आपल्याकडे असे रिझल्ट जे आहेत रिसर्च मेथडॉलॉजीचे त्याच्या बेसिसवरती स्टुडंट्सचं सिलेक्शन झालेलं आहे. सो दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा, कोर्सला एनरोल करा आणि तुमचं गॅरंटीड सिलेक्शन पर्टिक्युलर PhD एंट्रन्स एक्झामिनेशनसाठी एन्श्योर करा. सो लेक्चरला स्टार्ट करण्यापूर्वी आपण काल ऑलरेडी प्रॉफिट अँड लॉसचं बेसिक्स बघितलेलं आहे. जर तुम्ही नाही पाहिलं असेल तर प्लीज ते पाहून या. ओके, कारण आपण कम्प्लिटली कालच्या लेक्चरच्या बेसिसवरती आजचे क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. काल ऑलरेडी मी बेसिक्स फॉर्म्युला सगळं रिक्वायर्ड ज्या गोष्टी होत्या त्या शिकवलेल्या होत्या. ठीक आहे, सो आजच्या लेक्चरचा फर्स्ट क्वेश्चन आहे ज्यामध्ये दिलेले आहे डेटा. अल्फ्रेड बायज an old scooter for rupees 4700 and spends rupees 800 on its repair. If he sells the scooter for rupees 5800, his gain percent is equal to what? अल्फ्रेडने जुनी स्कूटर जी आहे 4700ला विकत घेतली. 4700ला जुनी स्कूटर त्याने विकत घेतली. ते जुनी स्कूटर त्यांनी दुरुस्तीला टाकली आणि त्याला 800 रुपये लागले दुरुस्तीसाठी. ठीक आहे, म्हणजे पहा की अल्फ्रेडच्या पॉकेटमधनं केव्हा पैसे चाललेत. पहिली वस्तू त्यांनी खरेदी केली स्कूटर 4700 रुपयाला. दुसरी वेळेस रिपेअरमेंटसाठी सुद्धा पैसे चाललेत, म्हणजे यामध्ये खर्चच होतोय, राईट. आणि दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट ती स्कूटर आता सेल करत आहे 5800ला 5800ला. तर तुम्हाला गेन पर्सेंटेज शोधायचा आहे. ठीक आहे, एक लक्षात असू द्या, जी वस्तू तुम्ही विकत घेतलेली आहे 4700, जर त्या पर्टिक्युलर वस्तूवर तुम्ही काही रिपेअरमेंट करायला लागलात, रिपेअरिंग करायला लागलात, काही दुरुस्ती करायला लागलात तर ते दुरुस्तीचा पण अमाऊंट तुमचा खरेदी किंमतमध्ये इन्वॉल्ड होतो. म्हणजे काय, इथे खरेदी केली तुम्ही स्कूटर 4700 रुपयाला, तर ही तुमची सेलिंग प्राईस कॉस्ट प्राईस नसणार आहे, म्हणजे खरेदी किंमत नसणार आहे. खरेदी किंमत काय असेल, ही खरेदी केलेली स्कूटरची किंमत प्लस वरचे 800 रुपयाचे रिपेअरिंग, म्हणजे टोटल किती झाले 5500. 5500ला तुमचा हा खर्च झालेला आहे स्कूटीवरचा. आता तुम्ही विकताय 5800 रुपयाला, म्हणजे तुमचा इथे 300 रुपयांचं प्रॉफिट होतंय तुम्हाला दिसतंय. ठीक आहे, प्रॉफिट कितीचं झालं. आपण प्रॉफिट कसं शोधतो, प्रॉफिट शोधण्यासाठी आपण काल फॉर्म्युला शिकला होता. विक्री किंमत मायनस खरेदी किंमत, ही झाली तुमची खरेदी किंमत, राईट. 5500 तर कशी असणार, 5800 मायनस 5500 केलात तर तुम्हाला यामध्ये तुमचा प्रॉफिट भेटतोय, नफा भेटतोय 300 रुपयांचा. पण प्रश्नामध्ये प्रॉफिट विचारलंय का नाही, प्रॉफिटची टक्केवारी शोधायला सांगितली. तर काल आपण प्रॉफिट पर्सेंटचा एक फॉर्म्युला पाहिला होता, दॅट इज नफ्याची टक्केवारी. काय, प्रॉफिट गुणिले कॉस्ट प्राईस, प्रॉफिट अपॉन कॉस्ट प्राईस गुणिले 100. प्रॉफिट कितीचा आहे 300 रुपयांचा. तुमची खरेदी किंमत म्हणजेच CP असते. किती आहे तुमची खरेदी किंमत 5500 रुपये, जे की डिनॉमिनेटरमध्ये जाईल इथे, आणि गुणिले 100 जशाला तसा. ठीक आहे, हे 2 0 वरचे कटले, 2 0 खालचे कटलेले आहेत. तुमचं जे इथे आन्सर येणार आहे दॅट विल बी 5/11. हे असं मी का घेतलं ते एक्सप्लेन करते. यापूर्वी मी क्वेश्चन जो आहे परत एकदा रिपीट करेल आणि 5/11 मिक्स्ड फ्रॅक्शनमध्ये आन्सर कसं आलं हे पण तुम्हाला ते एक्सप्लेन करून सांगते. ठीक आहे, तर परत एकदा जो तुम्हाला खरेदी केलेली स्कूटर आहे ते कितीला भेटलेली आहे 4700. हे तुमची खरेदी किंमत क्रमांक 1. दुसरी खरेदी जी तुम्ही केलेली आहे खरेदीच्या फॉर्ममध्ये काय आहे तुमची रिपेअरमेंट 800 रुपयाची तुम्ही रिपेअरमेंट केली तर तुमचा टोटल CP किती झाला, टोटल खरेदी किंमत किती झालेली आहे इथे 4700 प्लस 800 म्हणजे 5500 रुपये. हे तुमची टोटल
खरेदी किंमत आहे. तुम्हाला प्रश्नामध्ये विक्री किंमत दिलेली आहे. विक्री किंमत किती आहे? 5,800 रुपये. मला सांगा तुमची खरेदी किंमत मायनस विक्री किंमत जर तुम्ही केलात, विक्री किंमत मायनस खरेदी किंमत, दोघांमधला फरक शोधलात, तुम्हाला काय भेटेल? नफा भेटेल, बरोबर? नफा किंवा तोटा भेटेल. बट इथे नफा झालेला आहे कारण विक्री किंमत जास्त आहे. दॅट इज 5,800 मायनस 5,500. तुमचा नफा किती झाला? मग इथे 300 रुपयांचा तुम्हाला इथे नफा झालेला आहे. ठीक आहे. आता आपल्याला नफा शोधायचा आहे का नाही? नफ्याची टक्केवारी म्हणजेच गेन पर्सेंटेज शोधायचं आहे. त्याला आपण काय म्हणतो? नफ्याची टक्केवारी. फॉर्म्युला काल पाहिला होता. नफ्याची टक्केवारी म्हणजेच काय? नफा म्हणजेच गेन म्हणजेच प्रॉफिट. नफा, गेन, प्रॉफिट एकच शब्द आहेत प्लीज. भागिले कॉस्ट प्राइस गुणिले 100. यामध्ये प्रॉफिट कितीचा आहे? 300 रुपयांचा. कॉस्ट प्राइस कितीचा आहे तुमचा? 5,500 म्हणजेच तुमची खरेदी किंमत. राईट. ही असते तुमची विक्री म्हणजे सेलिंग प्राइस गुणिले 100. वरचे 2 शून्य खालचे 2 शून्य कटले. राईट. यामध्ये काय येईल? 300/55. राईट. तर तुम्ही ह्याला जर कट केलात तर तुमचा आन्सर येईल 60/11. किती? 60/11. कसं? लक्ष द्या. 5 1 जा 5, 5 1 जा 5, 5 6 जा 30 आणि 0. 5नी मी काय केलं? भागलं. 60/11. आणि या 60/11ला आपण काय लिहू शकतो? 11 5/5 म्हणजे 5 5/15 मिक्स्ड फ्रॅक्शनमध्ये आपण याला कन्वर्ट केलं. ह्याचा अर्थ काय असतो? 5 गुणिले 11 प्लस 5. 5 गुणिले 11 म्हणजे 55. 55 प्लस वरचे 5 म्हणजे 60. 60/11. जर हे स्टील समजलं नसेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये मला ड्रॉप करून कळवा. उद्याच्या लेक्चरमध्ये मी हे परत एकदा एक्सप्लेन करेन. नेक्स्ट क्वेश्चन पहा आता. इफ द कॉस्ट प्राइस ऑफ 20 आर्टिकल्स इज द सेम ॲज द सेलिंग प्राइस ऑफ एक्स आर्टिकल, द प्रॉफिट ऑफ इफ द प्रॉफिट इज 25%, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. यामध्ये तुम्हाला काय सांगितलंय? जी तुमची कॉस्ट प्राइस आहे 20 आर्टिकलची म्हणजे जी खरेदी किंमत आहे ते कशाच्या बरोबर आहे? तुमच्या विक्री किंमतीच्या बरोबर आहे. कशाच्या? एक्स आर्टिकलच्या. आपल्याला माहिती नाही आर्टिकल किती आहेत, आपण एक्स आर्टिकल्स पकडलेले आहे. पण यामध्ये तुम्हाला प्रॉफिट दिलेलं आहे 25% आणि तुम्हाला शोधायचं आहे एक्स आर्टिकल म्हणजे एक्सची व्हॅल्यू तुम्हाला इथे शोधायची आहे. हे शोधण्यासाठी मी इथे जी तुमची खरेदी किंमत आहे कॉस्ट प्राइस, ठीक आहे, ते पकडते. प्रत्येक आर्टिकलचा इथे 1 रुपये. जर फॉर एक्झाम्पल मी कॉस्ट प्राइस पकडत आहे, ठीक आहे. लेट द कॉस्ट प्राइस ऑफ ईच आर्टिकल बी 1 रुपी. ओके. दिस इज इक्वल टू रुपीज एक्स. कारण एक्स आर्टिकल आहेत. लक्ष द्या. कॉस्ट प्राइस एका आर्टिकलची मी खरेदी किंमत मी किती पकडत आहे? 1 रुपये. एका वस्तूची जी किंमत आहे खरेदी किंमत मी किती पकडत आहे? 1 रुपये पकडत आहेत. मग आपल्याकडे आर्टिकल किती आहेत? एक्स आर्टिकल आहेत. तर एक्स आर्टिकलची तुमची खरेदी किंमत म्हणजे CP किती असणार आहे? रुपीज एक्स. राईट. रुपीज एक्स. एक आर्टिकलची किंमत 1 रुपये. तर 10 आर्टिकलची आपण काय केलं असतं? 10 गुणिले 1 म्हणजे 10 रुपये. सिमिलरली एक्स आर्टिकलची किंमत मी काय केलं? एक्स गुणिले 1 म्हणजेच एक्स रुपी. तर यामध्ये पहा तुम्हाला काय सांगितले की दिलेलं आहे सेलिंग प्राइस ऑफ एक्स आर्टिकल कशाच्या बरोबर आहे? हे पहा पहिलं वाक्य. जे कॉस्ट प्राइस आहे 20 आर्टिकलचे कशाच्या बरोबर आहे? सेलिंग प्राइस ऑफ एक्स आर्टिकलच्या बरोबर आहे. म्हणजे द सेलिंग प्राइस ऑफ एक्स आर्टिकल मी इथे काय घेईल? 20 रुपये. राईट. मग यामध्ये प्रॉफिट कसं शोधणार तुम्ही? प्रॉफिट म्हणजेच नफा. नफा आपल्याला माहिती आहे. नफा म्हणजेच सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. ही झाली तुमची कॉस्ट प्राइस, ही झाली तुमची सेलिंग प्राइस. ही झाली खरेदी किंमत आणि ही झाली विक्री किंमत. ओके. यामध्ये प्रॉफिट कसं शोधतोय आपण? विक्री किंमत मायनस खरेदी किंमत. 20 मायनस एक्स. ठीक आहे. झालं तुमचं प्रॉफिट. तर यामध्ये प्रॉफिट पर्सेंटेज आपण कसं शोधणार? प्रॉफिट पर्सेंटेजच्या प्रीवियस फॉर्म्युला आपण बघितला. प्रॉफिट अपॉन कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस काय आहे? एक्स गुणिले 100. जर समजत नसेल तर हा प्रीवियसवाला फॉर्म्युला बघा. हा वाला जो ऑलरेडी आपण कालच्या लेक्चरमध्ये पण पाहिलेला आहे तोच फॉर्म्युला आपण इथे यूज केला. काय आहे? प्रॉफिट भागिले CP. CP म्हणजे एक्स रुपये गुणिले 100. सो दिस विल बी इक्वल टू
25. ओके, 25 का घेतलं, कारण प्रॉफिटची टक्केवारी तुम्हाला दिलेली आणि आपण जो हा फॉर्म्युला वापरला तो प्रॉफिटच्या टक्केवारीचाच आहे आणि दिलेला आहे 25% आपल्याला, राईट. त्याचे तुमचा आन्सर येणार आहे 2000 मायनस 100x इज इक्वल टू 25x. सो 125x हा 100x तिकडे घेऊन गेला मी, हा मायनसचा प्लस होईल, राईट, इकडच्या साईडला घेऊन गेल्यावरती, म्हणजे 125x इज इक्वल टू 2000. सो इथे जी तुमची एक्सची व्हॅल्यू येणार आहे ते किती येईल, 2000 भागिले 125, म्हणजे एक्सची किंमत आली 16. गॉट इट. अशा पद्धतीने करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर बी. मूविंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन नाउ. इफ द सेलिंग प्राइस इज डबल द प्रॉफिट ट्रिपल्स, फाइंड द प्रॉफिट पर्सेंटेज. या पर्टिक्युलर प्रश्नामध्ये काय दिले, जर आपण विक्री किंमत डबल केली तर प्रॉफिट जे भेटत आहे तो तिप्पट व्हायला लागलं, तर आपल्याला शोधायचं आहे प्रॉफिटची टक्केवारी, प्रॉफिट पर्सेंटेज शोधायचं आहे. तर यासाठी इथे मी खरेदी किंमत जी आहे जी खरेदी किंमत आहे ते मी पकडत आहे x रुपये, आणि जी विक्री किंमत आहे दॅट इज द सेलिंग प्राइस मी इकडे पकडत आहे y रुपये. x रुपये आणि y रुपये ही झाली सेलिंग प्राइस आणि ही झाली तुमची कॉस्ट प्राइस. तर आपल्याला माहिती आहे 3 टाइम जेव्हा आपल्याला 3 टाइम प्रॉफिट कधी भेटणार आहे, जेव्हा सेलिंग प्राइस आपण डबल केली, तर 3% मी प्रॉफिट घेते. इथे पहा y मायनस एक्स. y मायनस एक्स म्हणजे काय, y मायनस एक्स म्हणजे काय, तुमची विक्री किंमत मायनस खरेदी किंमत. जेव्हा विक्री किंमत मायनस खरेदी किंमत करायला लागलो आपण, y मायनस एक्स करायला लागलो, विक्री किंमत मायनस खरेदी किंमत, आपल्याला भेटते प्रॉफिट. काय भेटते, प्रॉफिट. आणि मी काय केलं, या प्रॉफिटला तिप्पट केलेलं आहे, म्हणजे 3 गुणिले प्रॉफिट केलेलं आहे. हे कशाच्या बरोबर आहे, दुगना, कशाच्या, सेलिंग प्राइसच्या. म्हणून दुप्पट काय करेल मी, तर सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइस काय आहे, सेलिंग प्राइस आहे इथे y. ओके, सो इथे मी काय करेल पहा, 2y मायनस एक्स. ओके, सो यामध्ये मला y ची किंमत भेटेल, y इज इक्वल टू 2x. ओके, सो प्रॉफिट म्हणजे तुमचा नफा कशाच्या बरोबर असणार आहे, y मायनस एक्सच्या. ओके, आपल्याला माहिती आहे y मायनस एक्स म्हणजेच प्रॉफिट आहे. दिस इज इक्वल टू, आता yच्या जागी मी इथे 2x ठेवत आहे, yच्या जागी काय करते 2x ठेवत आहे, म्हणून 2x मायनस एक्स. इथे पहा yच्या जागी मी काय ठेवलं, 2x ठेवलं. सो 2x मायनस एक्स हे मला काय भेटेल, x रुपये भेटेल. काय भेटेल, रुपीज x. पण हे आपलं काय प्रॉफिट आहे, शोधायचं काय, प्रॉफिट पर्सेंटेज शोधायचं आहे. प्रॉफिट पर्सेंटेज म्हणजे नफ्याची टक्केवारीचा फॉर्म्युला काय, नफा भागिले कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस पण आपली एक्सच आहे, गुणिले 100, म्हणजे आन्सर येणार आहे तुमचं इथे 100%. म्हणजे प्रॉफिट किती असणार आहे, प्रॉफिट पर्सेंटेज तुमचं 100% असणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा आता. इन अ सर्टन स्टोर द प्रॉफिट इज 320% ऑफ द कॉस्ट. इफ द कॉस्ट इन्क्रीजेस बाय 25% बट द सेलिंग प्राइस रिमेन्स कॉन्स्टंट, अप्रॉक्सिमेटली व्हॉट पर्सेंट ऑफ द सेलिंग प्राइस इज द प्रॉफिट. आता या पर्टिक्युलर प्रश्नामध्ये समजण्यासाठी तुम्हाला समजायचं आहे की एक सर्टन पर्टिक्युलर स्टोअरमध्ये जे प्रॉफिट आहे ते किती आहे, द प्रॉफिट इज 320% कशाच्या, किमतीच्या. ओके, प्रॉफिट काय आहे, 320% आहे किमतीच्या, राईट. म्हणजे तुमचं मार्क्ड प्राइस, म्हणजे ते ज्या प्राइसला तुम्ही वस्तू सेल करायला लागलात त्याच्यात 320% काय आहे, प्रॉफिट आहे. इफ द कॉस्ट इन्क्रीजेस बाय 25%, जर आपण किंमत 25% वाढवली आणि सेलिंग प्राइस म्हणजेच विक्री किंमत जर कॉन्स्टंट ठेवली, तर काय पर्सेंटेज असेल सेलिंग प्राइसचा. आपल्याला विचारले व्हॉट इज द पर्सेंट ऑफ सेलिंग, व्हॉट इज द पर्सेंट ऑफ सेलिंग प्राइस इज द प्रॉफिट. ठीक आहे, तर यामध्ये सिंपल कॅल्क्युलेशन आपण इथे कॉस्ट प्राइस पकडू, जी तुमची खरेदी किंमत आहे ती 100 रुपये. ठीक आहे, 100 रुपये मी इथे काय पकडली, तुमची खरेदी किंमत. ठीक आहे, मग प्रॉफिट काय होईल आपला, प्रॉफिट काय आहे 320 रुपये. 320% कशाच्या, 100 रुपयांच्या. 320% 100 रुपयांवरती म्हणजे काय असणार आहे तुमचं, इथे तुमचं प्रॉफिट असणार आहे ₹320. आणि तुमची ती सेलिंग प्राइस काय असणार आहे, सेलिंग प्राइस इथे 420 रुपीज. कसं शोधलं मी, सिम्पली यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचे जे सेलिंग प्राइस आहे ते कॉन्स्टंट ठेवलेली आहे आपण, आणि प्रॉफिट जे आपण अर्न केले ते 320, तर त्याच्यावरून मी काय काढलेले, सेलिंग प्राइस काढलेले. ठीक आहे, सो नाव लुक हिअर, कॉस्ट प्राइस काय आहे, न्यू कॉस्ट प्राइस
125%. का 125% घेतलं? कारण 25% वाढायला लागली, म्हणून 100 रुपयांवरती 25%चा वाढ म्हणजे 125%. कशाच्या? 100 रुपयांच्या ऑफ 100 म्हणजे किती असणार आहे तुमचं? 125 रुपये तुमची कॉस्ट प्राइस असेल, आणि सेलिंग प्राइस जशा तशी 420ला 420 रुपयेच राहणार आहे. ठीक आहे, मग यामध्ये पहा प्रॉफिट किती येईल? प्रॉफिट येतो आपल्या सेलिंग प्राइस मायनस क्रॉस कॉस्ट प्राइसचा. सेलिंग प्राइस आहे 220 रुपये, कॉस्ट प्राइस आहे 125 रुपये. दोघांमधला फरक घेतला 295 मला काय भेटलेलं आहे? प्रॉफिट भेटलेलं आहे. पण शोधायचं काय आपल्याला इथे? रिक्वायर्ड पर्सेंटेज म्हणजेच 295 भागिले 420 म्हणजे काय तुमची इथे? सेलिंग प्राइस गुणिले 100%. दिस विल गिव्ह मी 1475/21. ओके, मी बेसिकली हा इथे पर्सेंटेजमध्ये शोधत आहे, म्हणजे हे जाणार आहे 70%च्या अप्रॉक्सिमेटली उत्तर आपलं, म्हणून इथे करेक्ट आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर बी. ठीक आहे, सो कॉस्ट प्राइस, प्रॉफिट, सेलिंग प्राइस. नंतर प्रॉफिट जे कॉस्ट प्राइस होतं, जी खरेदी किंमत आहे 25%नी वाढत आहे, म्हणून मी 125% घेतलं 100 रुपयांच्या, म्हणून 125 आपली कॉस्ट प्राइस आली. सेलिंग प्राइस जशीला तशी कॉन्स्टंट राहिलेली आहे, आणि प्रॉफिट शोधण्यासाठी सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस मी केला 295 रुपीज इथे मला भेटलं, अँड रिक्वायर्ड पर्सेंटेज शोधून आपल्याला काय आलं? आन्सर आलं. ठीक आहे, आय होप तुम्हाला क्वेश्चन समजला असेल. हा एक क्वेश्चन प्रयत्न करा. अ वेंडर बॉट अ टॉफी ॲट ₹6 फॉर अ रुपी. हाऊ मेनी फॉर अ रुपी मस्ट ही सेल ॲट अ गेन ऑफ 20%. प्रयत्न करा, नाही जमलं तर ठीक आहे. आणि आजचे क्वेश्चन थोडेसे टफ वाटत असतील तुम्हाला, बट उद्याचं लेक्चर खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहे, कारण प्रॉफिट अँड लॉसचे जे हे पर्टिक्युलर प्रश्न आहेत ते शॉर्ट ट्रिकमध्ये कसं आपल्याला शिकता येईल ते आपण शॉर्ट ट्रिक्सच्या द्वारे किंवा शॉर्टकट्समध्ये कसं सॉल्व्ह करता येईल कमीत कमी टाईममध्ये, हे आपण उद्या शिकणार आहोत. ठीक आहे, सो थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा, आणि चॅनलला नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. हॅव अ ग्रेट डे एव्हरीवन. बाय.